गाईस गजू आज रात्री निघत आहे आणि आम्ही व्लॉगिंग चालू केलेली आहे. मुंबईमध्ये आलेलो आहे आम्ही आज आणि आता आम्ही आदिराजला घ्यायला जाणार आहे. हे आहेत आमचे मामा विशाल मामा आणि ही आमची मावशी छोटी आहे विशाल नाही आहे आणि ही आहे मामांची सोसायटीच म्हणू शकतो ना आपण. सोसायटी सिडको म्हणतात त्याला नाही. सिडकोचे कन्स्ट्रक्शन आहे ॲक्च्युली. अच्छा अच्छा. हे तर गृहनिर्माण सोसायटी इंद्रायणी. त्याला हेच होते. बापरे बाप काय दिसते भाई याच्यात. हरड आहे त्याला डोक्यावर पडलं तर कसं होईल बघ ना खरं. मी तिथून पहिले नवीन आलो ना. हां हां. एक वर्ष त्या आदिराला शिकवून देत होतो. म्हणजे बाबा पडलं तर कसं आहे. ही आहे नवी मुंबई गाईस. बघा बिल्डिंग किती उंच आहे. त्यागापासून उड्या मारली तुम्ही आले तरी मारती असं पूर्ण अशा उड्याच मारते. बापरे मर्सिडीज. BLE काय BLE 2.5 ओके असं आहे का काही. कॉमन झाल्या असतील ह्या गाड्या तुमच्यासाठी आता मुंबईत. गाडी फक्त- फार एवढी आवडायची आदिराला फार. अरे बापरे हे काय. 2 दिवस गाडी अशी गाडी घ्यायची आहे यार आपल्याला. तशी बाईक मुंबईतच चांगली आहे पण तशी. हो तो आहे एक प्रॉब्लेम. हाय गाईज, आपण आज अधिराजला स्कूलमधून आणायला जात आहे. लेट्स सी. आदिराज कुठं आहे. कुठं आहे आदिराज. हाय कर याच्यात आदिराज. हे बघ अधिराजचे हाय. हाय म्हण याच्यात हाय. कॅमेरा शाय गाड्या भागो. अरे बापरे. ससे आमच्या कॉलेजमध्ये होते माहिती छोटे. ते तर झोपलं काय पांढरं आतमध्ये किती उंच बिल्डिंग आहे. किती मजली बिल्डिंग आहे समय सांग बरं. हे 3. अबे हे समोरची 3 मजली बिल्डिंग आहे काय. वा बापरे बाप. जरसा काही भूकंप आला तर काय होईल. बिल्डिंग 21 नाही रे बाबा. 22 ही नाही लय आहे. 30-35 मजली बिल्डिंग आहे ते. याच्यावरच आहे ना ती. अरे नाही ना रे बा. अरे हाई तर मजलाच मानला जाईल की नाही. 2nd फ्लोअर. ते मोजून सांगत ना. मग एवढीच आहे का फक्त. आदिराज वगैरे काय म्हणते मावशी. 21 फ्लोअरच आहे म्हणते ते. 30 फ्लोअर आहेत की नाही ते. 30 फ्लोअरच आहेत की नाही. अरे पहिले बराबर काउंट करा. तर बघ काय म्हणते. अरे बरोबर काउंट करा म्हणते तुला पहिले. म्हणते तो. किती फ्लोअरची बिल्डिंग आहे ती. अरे तुम्ही काउंट करा ना. आम्ही काउंट करू. तुला करे काउंट कर रे. मी केलं. ही मावशी डॉक्टर आहे. तिला आलं पाहिजे की नाही काउंट करता. ए कर काउंट. मी तुला इंजेक्शन देईन. मी काउंट करतो. मग मी तुझ्या दाताची नाही. तुला देऊ इंजेक्शन. तुझा खोकला आहे ना. गेला तुझा खोकला. गेला बघ सकाळी किती होता. तुझ्या स्कूलचं नाव काय. लिटिल मिनी किड्स. मिली लिटिल मिनी किड्स. ट्रेंड आहे चालू करायचं. हे शांत वाटू राहिलं मला. अरे त्यानं पाहिजे ऑटो उचलला होता भेंडी त्या माणसानं. आला काय कॅमेरा. अरे हे बघ गाडी. येस आलो आहे आम्ही ठाणेमध्ये ओमेगा बिल्डिंग जवळ. मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे गजाननचा सूट. त्या सूटची प्राईस मी तुम्हाला तो सूट दिसल्यानंतर सांगणार. हे का ठीक आहे.
हे आहे कपापी स्पोर्ट्स इक्विपमेंट्स. तू तर आलेला आहेस ना बी इथं? नाही नाही काय? ओके लेट्स गो. मी आलेलो आहे सध्या कपापी स्पोर्ट्स इक्विपमेंटमध्ये आणि इथं आम्ही गजाननचा जो शूटिंगचा सूट तो विकत घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला कशी छान प्रकारे शूटिंगची गन वगैरे ठेवलेली आहे. दिस गन इज लाईक मे बी 3.5 लाखपर्यंत ही गन जाते. पाय एवढेच बोलतात का? हो एवढंच पण ओके ठीक. थोडं हार्ड चाललंय तिकडे जायला. मोल्ड पण होईल जाते ना. We are on the bridge. काय किती उंच बिल्डिंग आहे ही. बिल्डिंग दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये पण कव्हर होत नाही एवढी उंच बिल्डिंग. झाले थँक्यू. हे बघ ओके झालेलं आहे पेमेंट. असा इझी प्रवास असला तर चांगलं वाटते. ते मग रिस्की प्रवासही चांगला वाटतो. रिस्की प्रवास चांगला आहे पण पैसे आहेत आपल्याकडे आपल्याकडे. टाइम नव्हता एवढा म्हणून आपण आवडतो. आपल्याकडे पैसे आहेत आणि टाईम नाही त्यामुळे मला वाटलं मला जावं तिला. चालले हॉर्न वाजवतात. हे आहे सोसायटी जिथं आपल्याला थांबायचं आहे. गजाननची प्रिपरेशन चालू आहे. ही इज गोईंग इन ऑलिम्पिक्स. सो आता एकदम सूट नवीन घेतला एकदम महाग. आता एकदम चमकी प्रॅक्टिस होईल एकदम चमकी नक्की एकदम डायरेक्ट तो बनायचं आपल्याला. ते कोण आहे तो? सुभाषचंद्र बोस नाही, अभिनव बिंद्रा सॉरी. काय संबंध दोघांचा. Yeah.